रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील देवी जाखमातेचा शिंपणे उत्सव अपूर्व उत्साहामध्ये लाल रंगाची मनसोक्त उधळण करीत आणि मटण भाकरीच्या प्रसादाचा आस्वाद घेत उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी आपली हजेरी लावली होती। दिवसभर आलेल्या लाल रंगाच्या उधळणीमुळे कसबा संगमेश्वर येथील सर्व रस्ते लाल लाल होऊन गेले होते। संगमेश्वर येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे प्रतिनिधी एजाज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार उत्सवासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व कार्यक्रम शांततेत पार पडल्याबद्दल उत्सव समितीने भक्तगणांना धन्यवाद दिले आहेत। महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कसबा येथील शिंपणे उत्सवाची सुरुवात आणि शेवट ढोल ताशांच्या गजरात काढल्या जाणाऱ्या फेऱ्याने झाली। उत्सवात दुपारी 3च्या दरम्यान ट्रॅक्टरवर लाल रंगाच्या पाण्याची रंगाची पिंपे भरून ठेवण्यात आली। या पिंपांमधील लाल रंग फेऱ्यांमध्ये सहभागी झालेल्या सर्व मंडळींवर उडवण्यात आला। फेऱ्याच्या दुतर्फा असणाऱ्या घरांमधूनही भक्तगणांच्या अंगावर लाल रंगाची उधळण करण्यात आली। सकाळी 6 वाजल्यापासूनच शिंपणे उत्सवातील लाल रंगाच्या उधळणीला सुरुवात झाली। दुपारनंतर यामधील उत्साह आणखी वाढत गेला। ढोल ताशाच्या गजरात, झांज पथक आणि डीजेवरील गाण्यांची धूम अशा संगीताच्या साथीवर हजारो पाय थिरकायला लागले। जवळपास 5 ते 6 तास हा उत्साह असा सुरू होता। प्रत्येक घरात काजूगर घातलेले मटण, वडे आणि भाकरी असा फक्कड बेत आयोजित करण्यात आला होता। विशेष म्हणजे प्रत्येक घरातील सर्व सदस्य एकमेकांना नखशिंखात रंगवत होते। यामध्ये महिलांचाही समावेश मोठा सहभाग होता। एकमेकांना रंगवण्यामध्ये जावयाचा मान सर्वाधिक असतो। घरातील सर्व सदस्य जावयाला लाल रंगांनी अक्षरशः न्हाऊ घालत होते। कसबा येथील चंडिका मंदिरात, संगमेश्वर येथील निनावी आणि जाखमाता मंदिरात तसेच फणसवणे येथील मूळ जाखमाता मंदिरातही भक्तगणांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। दुपारनंतर सालाबादच्या रखवाली देण्यास सुरुवात झाली। यामध्ये नारळ, कोंबडे आणि बकऱ्यांचा समावेश होता। दिवसभर दिल्या जाणाऱ्या रखवालीमधील नारळ, कोंबडे, बकरे यांचा मंदिराजवळच प्रसाद तयार करण्यात आला। या प्रसादामध्ये रात्री पाण्याचा हौद फोडताना दिल्या जाणाऱ्या बळीचा प्रसाद एकत्र करून उशिरा हजारो भाविकांना अत्यंत शिस्तबद्ध रीतीने मटण भाकरीचे वाटप करण्यात आले। रात्री 10च्या दरम्यान कसबा आणि संगमेश्वर येथील फेरा पाणी साठवलेल्या हौदाजवळ आल्यानंतर मानकरी मंडळींचा हुकूम घेऊन आणि त्यांना मानाचा नारळ देऊन पाण्याचा हौद फोडण्यात आला। त्यानंतर प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता झाली।
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।